पण काय सिगाटोकाचं हा. थंडी हा. थंडी आली की सिगाटोका सुरुवात होते. सुरुवात. हा. पण तुम्ही जे केलंय 70-30 पॅटर्न म्हणजे हा. अंतर वाढवलेलं हा. आहे. आडवं- हा, आडवं. त्याच्यामुळे सूर्यप्रकाश थेट आता बी बघा हा. पानात इथपर्यंत पानांपर्यंत हो, आहे. हो, हो. हा? आता ही पानं जुनी झालेली हा, आहे हा, हा. त्याच्यामुळे डाऊन झालेली हा, आहे. हा. पण शेवटच्या पानापर्यंत सूर्यप्रकाश येतो हा, ती पानं ऍक्टिव्ह राहतात हा, आणि ऍक्टिव्ह असल्यामुळे कुठलेही त्याच्यावर रोग वगैरे हा, हा. अटॅक करत नाही, फंगस येत नाही, व्हायरस येत नाही. एक मोठं कारण हा. ग्राफ आणि दुसरं तुम्ही नेपियर लावून घेतलंय हा. त्याच्यामुळे इथलं जे वातावरण हा. आहे एकदम कंटिन्यू राहतं. एक continue. हा. बाहेर तुमचं जरी 45-48 असलं हा. तरी मध्ये 35 असतं. हा. आणि रात्रीच्या वेळेस समजा बाहेर कमी झालं हा. 12 डिग्री हा. 15 डिग्री हा. तरी इथे 20-25 डिग्री 20-25 कंपनी हा. त्याच्यामुळे एक सारखं जर वातावरण भेटलं हा. कुठलेच रोग येत नाही, अटॅक येत नाही, हा. काहीच येत नाही. हा एक ग्राफचा फायदा आहे त्याच्यामध्ये. आता दुसरा बघा थोडं सर तुमच्याकडे बराच तिथं चिलिंगचा प्रॉब्लेम येतो. हा, बऱ्याच ठिकाणी आहे आमच्याकडे आहे, आता. हा, आहे. हा. क्वालिटी आहे पण मध्ये बघितलं केळं काढून तर चिलिंग दिसते. हा, दिसून येते. त्याला एक कारण म्हणजे बऱ्याच जणांनी नेपियर लावलेलं नाही, नाही, त्याच्यामुळे थंडी हवा डायरेक्ट एंट्री करते. बरोबर आहे. दुसरं त्याला पाणी मॅनेजमेंट हा एक वेगळा विषय इश्यू आहे. वॉटर मॅनेजमेंटचा. हम्म. सगळ्यात मेन कारण काय आहे, 1 एकर मध्ये हम्म. पूर्ण आपला जो 1 एकर क्षेत्र असतं 43,750 स्क्वेअर फूट वगैरे हा, काय हा. असतं ते, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जवळपास केळीचं असं शास्त्र आहे की 1 एकर मध्ये 20,000 पानं पाहिजेत कमीत कमी हा. केळीचे. बरोबर आहे. आता याचं गणित बघा कसं असतं. ज्यावेळी आपलं केळीच्या झाडाला बंच लागतो नवीन पार येत नाही, हम्म. पानं येणं थांबतं. थांबतं. बरोबर आहे. आणि ज्यावेळी बंच आता याला सुरुवात झालेली आहे, हा. याला बंच सुरुवात झालेली आहे. आता हा. याला पानं बघा किती तुम्ही हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पानं 15-16 पानं तरी. आहेत. आहेत. आज आता बंच जवळपास नाही. जेव्हा आता यातला नवीन पाणी येणार नाही. नाही येणार. हा, आता हे जेव्हा 1 महिन्याचं होईल हा. हा बंच हा. 1 महिन्याचं होईल तेव्हा 4-5 पानं कमी होतील याची. कमी होतील. हा. दुसऱ्या महिन्यात अजून 4-5 पानं कमी कमी होतील. होतील. हा. तिसऱ्या महिन्यात ज्यावेळी कटिंगचं वेळ येईल हा. त्यावेळी फक्त 8-9 पानं राहतील याला. 8-9 पानं वरती राहतात. बाकी हा? सगळे खाली पडतात असे. हा, बाकीचे सगळे झुकून जातात. म्हणजे चांगले कामं करणारे पानं 8-9 हा, असतात. 8-9. हा. आता एका मध्ये 1000 झाडं पकडून चला आपण. हा, हजार. 8-9 जरा हिशोब पकडला तर हा. किती पानं येतात? 8-9 हजार. 8-9 हजार पानं, जास्तीत जास्त 10,000 पकडून 10,000 चला. पानं. हा. निम्मे पानं कमी होतात. कमी होतात. हा. त्याच्यामुळे थंडी पण घुसेल आतमध्ये, हम्म. ऊन पण घुसेल. हम्म. दिवसा ऊन लागेल, रात्री हा. थंडी घुसेल. कंटिन्यूअस. हा. झाड कसं सर्वाईव्ह करणार? हा. त्याच्यामुळे पानं मेंटेन पाहिजे. म्हणून आपण सांगतो ग्राफ जर असेल हा. मोठा हा. तर पील जर ठेवलं, हम्म. लगेच जर तुम्ही याला 6व्या महिन्यात पील ठेवून दिलं हा. नसतं हा. तर आता जेव्हा तुमचं बंच कटेल हा. हा हा. त्यावेळी वरचे 8-9 पानं असतात आणि हा. त्यावेळी तुमचं पील हा. 3 ते 4 महिन्याचं असेल हा. हा. हो. पाहिजे ते. हा, हा, तर 3-4. 3-4 महिन्याच्या पिरियडला कमीत कमी 10-12 पानं असतात. हो. 8 ते 10 हा, पानं. 10 पानं. म्हणजे जेवढं पानं कमी होतात तेवढं ते पील भरून काढतं. तो भरून काढतो. हा. म्हणजे जो आपलं शास्त्र हा. आहे 20,000 पानं पाहिजेत कमीत कमी हा, ते continue तेवढे ते करतो. मेंटेन राहतात. Maintain. म्हणजे एकसारखं वातावरण बागेमध्ये राहिलं. कंटिन्यू राहतं. हा. त्याच्यामुळे कुठली चिलिंग येते बरं. हे मेन कारण. हा. दुसरं वॉटर मॅनेजमेंट. हा. आता म्हणतात की पाणी भरून ठेवायचं, फुल पाणी चालवायचं. हम्म. पाण्याचं काय आहे, एक तुम्ही पाणी द्या त्याला. थंडीमध्ये पाणी कमी लागतं हा गैरसमज आहे. हम्म. पाणी फुल पाहिजे. हम्म. जसं पाणी ताजं पाणी पाहिजे पण. हा, ताजं पाणी. हा. हा, ताजं पाणी दिलं की मुळ्यांना गरमाट येते. गरमाट. हा. आता ते पाणी साचून नको राहायला पाहिजे. आता इथं जर पाणी दिलं तुम्ही, हा. हे जर आता पाणी दिलं दुपारी, हा. सकाळपर्यंत साचून राहिलं तर ते पाण्याचं नाही, टेम्परेचर हा, कमी होईल temperature कमी होतं. हा. आणि ते मुळ्यांना गारवाच्या इथे जाऊन. गारवा देईल. गारवा देईल म्हणजे मग हा. चिलिंग त्या झाडाला चिलिंग झालं. येईल. म्हणजे पाणी देताना बी तुम्ही रोज द्या पाणी, हम्म. रोज द्या पाणी, पण ते पाणी निचरा व्हायला हा, पाहिजे, नेत्र व्हायला. साचून नको राहायला पाहिजे, हा. पचपच नको व्हायला पाहिजे. हा. हे एक मेन कारण आहे. त्याच्यामुळे चिलिंगला अटकाव येतो, म्हणजे येऊ शकत नाही. एक म्हणजे क्लायमेट कंट्रोल, पानांची योग्य संख्या आणि पाण्याचा योग्य व्यवस्था. योग्य व्यवस्था. 3 गोष्टी की चिलिंग येत नाही त्याच्यामध्ये. साहेब, आता ही माझी शेत